जगभरामध्ये जसं निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, त्याचप्रमाणे खेळांचे रणधुमे सुद्धा सुरू झाले आहे. मी बोलत आहे ऑलिम्पिक खेळांबद्दल. ऑलिम्पिक खेळांना ऑलिम्पिक असं नाव का पडलं? याचा नेमका अर्थ काय आहे? ऑलिम्पिक खेळ कोणी सुरू केले? का सुरू केले? या सर्व गोष्टींचा इतिहास आज आपण पाहणार आहोत. ऑलिम्पिक खेळ म्हणजे बेसिकली आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांना ऑलिम्पिक खेळ असे म्हणतात. मात्र याला ऑलिम्पिक असं नाव का दिलं? यासाठी आपल्याला 2500 वर्ष मागे जावे लागेल. इसवी सन पूर्व 776 मध्ये ग्रीकमध्ये इफिडस नावाचा राजा राज्य करत होता. त्याचा जो कायदेशीर सल्लागार होता लायकर्गस याने अशा प्रकारचे खेळ सुरू केले. हे खेळ ग्रीकमधील ऑलिम्पिया या ठिकाणी भरवले जात, म्हणून या खेळांना ऑलिम्पिक असं नाव पडलं. म्हणजे ऑलिम्पिया हे ग्रीकमधील एका ठिकाणाचं नाव होतं. ऑलिम्पियामध्ये भरवल्या जाणाऱ्या सामन्यांना ऑलिम्पिक सामने असे म्हटले जायचं. हे सामने का सुरू केले? तर याच्या मागे दोन कारण आहेत. एक म्हणजे ग्रीकांची शिक्षण पद्धत आणि दुसरं म्हणजे ग्रीकांची धार्मिक प्रवृत्ती. तुम्हाला माहित असेल की ग्रीक परंपरा ही सर्वश्रेष्ठ व सर्वगुण संपन्न अशी होती. त्याचप्रमाणे ग्रीकांची शिक्षण पद्धत ही सर्वगुण संपन्न अशी होती. ग्रीकांच्या शिक्षण पद्धतीमध्ये तत्वज्ञान, साहित्य, आहारशास्त्र या विषयांबरोबर शारीरिक शिक्षणाला सुद्धा महत्त्व होतं. त्यामुळेच शारीरिक शिक्षणाचा भाग म्हणून अशा प्रकारचे शारीरिक खेळ ज्यामध्ये कुस्ती, मष्टीयुद्ध, भालाफेक अशा प्रकारचे खेळ खेळले जात होते. म्हणजे शरीराचा कस पाहण्यासाठी अशा प्रकारचे खेळ खेळले जात होते. म्हणजे ऑलिम्पिक खेळाचा उगम हा ग्रीकांच्या शिक्षण पद्धतीतून झालाय. दुसरं कारण म्हणजे ग्रीकांची धार्मिक प्रवृत्ती. ग्रीक लोक धार्मिक प्रवृत्तीचे होते. ग्रीक लोकांना देवदेवतांना प्रसन्न करणे हे त्यांचं उद्दिष्ट असायचं. त्यामुळे ग्रीक देवताच्या धार्मिक उत्सवाप्रित्यर्थ अशा प्रकारचे सामने भरवले जायचे, ज्यामध्ये शरीर सामर्थ्याचं प्रदर्शन, कला कौशल्याचं प्रदर्शन देवताला घडवून आणायचं. अशा प्रकारे ऑलिम्पिक खेळांचा उगम हा ग्रीकांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि धार्मिक प्रवृत्तीमध्ये आपल्याला सापडतो. ग्रीकमधील ऑलिम्पिक खेळामध्ये समाविष्ट होण्यासाठी खेळाडूंना काही अटी असायच्या, ज्यामध्ये पहिली अट अशी होती की खेळाडू हा ग्रीक वंशाचा असला पाहिजे. दुसरी अट त्याचं वय 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. आणि तिसरी अट त्याने 10 महिने अगोदर या खेळांसाठीचा सराव केल्याचा दाखला त्याने सादर केला पाहिजे. अशा प्रकारे या अटींची पूर्तता केल्यानंतरच खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केलं जायचं. तसेच खेळाडूंना त्यांच्या पालकांसमोर आणि शिक्षकांसमोर शपथ घ्यावी लागत असेल. आणि त्या शपथेमध्ये मी या खेळामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करणार नाही अशा प्रकारच्या शपथेचं स्वरूप होतं. या ऑलिम्पिक खेळाचं वैशिष्ट्य असं होतं की या खेळामध्ये पंच म्हणजेच अंपायरला सुद्धा सहभागी होण्याची संधी दिली जायची. मात्र कालांतराने अशा प्रकारची प्रथा बंद पडली. या खेळामध्ये विजय मिळवणाऱ्या खेळाडूला पुरस्कार म्हणून ऑलिव्ह फांदीचं मुकुट चढवलं जायचं, जे सोन्याच्या कोयत्याने कापलेलं असायचं. तसेच विजयी खेळाडूला राष्ट्रवीर म्हणून संबोधलं जायचं. प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक खेळांमध्ये काही प्रसिद्ध व्यक्तींनी विजय संपादन केलेला आहे, ज्यामध्ये पायथागोरसचा शिष्य असलेला मायलो, ज्याने 7 वेळा कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवलेलं आहे. दुसरा आहे फिलिप, जो मॅसिडोनियाचा राजा, अलेक्झांडरचा पिता, ज्याने रथांची शर्यत जिंकली आहे. तसेच नीरो, जो रोमन राजा होता, त्याने सुद्धा अनेक पदक मिळवलेले आहे. सो अशा प्रकारे आधुनिक ऑलिम्पिक खेळ हे प्राचीन ग्रीक परंपरेचा भाग आहेत. मात्र कालांतराने ऑलिम्पिक खेळांची परंपरा नष्ट होऊ लागली. याचे एक कारण म्हणजे ग्रीक परंपरा हळूहळू नष्ट होऊ लागली आणि रोमन साम्राज्याचा उदय होऊ लागला. आणि या खेळांना जे ग्रीक परंपरेमध्ये जे महत्त्व होतं, म्हणजे ग्रीक परंपरा याच्यासाठी ओळखली जाते की तिथे खेळांसाठी खेळ, मनोरंजनासाठी मनोरंजन, कलेसाठी कला. सो हे जे मोठी जी उद्दिष्ट होती ग्रीक काळामध्ये ती नष्ट होऊ लागली. आणि रोमन साम्राज्यामध्ये या खेळांना धंदेवाईक स्वरूप प्राप्त झालं, म्हणजे पैशासाठी खेळ. जर तुम्ही आजही पाहिलं तर जे खेळ खेळले जातात आजही, IPL असेल, ऑलिम्पिक असेल, फुटबॉल असेल, हे सर्व खेळ पैशासाठी खेळले जातात. याच्या मागे कॅपिटलिझम लपलेलं आहे, कॅपिटल आहे. त्यामुळेच
या खेळांना धंदेवाईक स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ही जी परंपरा आहे, ऑलिम्पिक खेळाची परंपरा आहे, ती नष्ट होईल. दुसरं कारण म्हणजे इसवी सन 394 साली रोमन साम्राज्याचा जो बादशाह होता थिओडोशियस याने या खेळांवर कायद्याने बंदी घातली. अशा प्रकारे ही जी ग्रीक खेळांची परंपरा होती ती खंडित झाली. तब्बल 1500 वर्षानंतर आधुनिक काळामध्ये प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक खेळाचं पुनर्जीवन करण्यात आलं. अशा प्रकारे आधुनिक ऑलिम्पिक खेळाचा उगम ग्रीकमधील शिक्षण पद्धती आणि ग्रीकांची धार्मिक प्रवृत्ती याच्यामध्ये सापडतो. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.